चर्चा फिसकटल्यानंतर ट्रम्प यांनी होर्मुझबाबत एक मोठी घोषणा केली। अमेरिकन लष्करी जहाजं होर्मुझची नाकेबंदी करणार असं ट्रम्प यांनी म्हटलं। अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पाणबुड्या पाठवणार असं ट्रम्प यांनी म्हटलं। होर्मुझवरून इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये तणाव कायम असल्याचं दिसतंय। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये युद्धनौका दिसल्यास युद्धविरामाचं उल्लंघन होईल असं इराणचं म्हणणं आहे। ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणनं सुद्धा आता प्रत्युत्तर दिलं। बिगर लष्करी जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे असं इराणनं स्पष्ट केलं। लष्करी जहाजांना मात्र इराणमध्ये प्रवेशबंदी कायम आहे। ट्रम्प यांच्या विजयाचं स्वप्न अल्लाह पूर्ण करणार नाही, इराणच्या सुरक्षा आयोगाचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी हे वक्तव्य केलं। ट्रम्प यांच्या विजयाचं स्वप्न अल्लाह कधीच पूर्ण करणार नाही असं आता इराणनं म्हटलंय। तर आखाती युद्धाबाबत पाकिस्तानमध्ये दोन्ही देशाची चर्चा फिसकटली आणि त्यानंतर दोन्ही देशांकडून होर्मुझबाबत वेगवेगळे दावे देखील केले जात आहेत। नेमकं गेल्या 24 तासात काय काय घडलं पाहूयात। तर इराणचा होर्मुझ खुलं करायला विरोध पाहायला मिळतोय। ट्रम्प यांच्याकडून होर्मुझच्या नाकेबंदीचे आदेश। ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेच्या युद्धनौका आता सज्ज झाल्यात। आज संध्याकाळपासून अमेरिकेची होर्मुझमध्ये नाकाबंदी पाहायला मिळते। होर्मुझमधले लढाऊ जहाज उद्ध्वस्त करू अशी इराणची धमकी आहे। होर्मुझ खुलं करण्यामध्ये मदत करायला ब्रिटननं सुद्धा नकार दिला। पाकिस्तान नंतर आता व्लादिमीर पुतीन यांची मध्यस्थीची तयारी सध्या पाहायला मिळते।